नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड परीक्षेसाठीचे महत्त्वाचे मागील वर्षीचे म्हणजे 2021चे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि पूर्णचे पूर्ण प्रश्न जे जी के वन लाईनर प्रश्न असणार आहेत. 50 प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर आपण प्रश्न जे आहेत कशा प्रकारचे तुमचे विचारले गेले होते ते पाहून घेऊया. तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला रिजनिंगचाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर एकच रिजनिंगचा प्रश्न यामध्ये आपण घेतलेला आहे. तर बघा, जर बैलगाडीला जहाज म्हटले, जहाजाला विमान म्हटले, विमानाला ट्रक म्हटले, ट्रकला कार म्हटले, तर कारला बैलगाडी म्हटले, तर आकाशात काय उडणार? तर आकाशात विमान उडेल म्हणजे विमानाला काय म्हटलं आहे? तर ट्रक म्हटलं आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो ट्रक. तर आकाशात काय उडेल? ट्रक उडेल. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण पूर्णच्या पूर्ण जी केचेच प्रश्न यामध्ये असणार आहेत आणि खूपच महत्त्वाचे प्रश्न खाली आपण घेतलेले आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिलेले नसतील तर 5चे 5 लेक्चरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर हे लेक्चर पूर्ण पाहिल्याच्या नंतर तेही लेक्चर नक्की पाहून घ्या. लिंक मी खाली ऑलरेडी दिलेली आहे किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. पूर्ण ही पण PDF आणि मागील ज्या 5 PDF आहेत त्या पण डाउनलोड करू शकता. तर बघा, सर्व लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर बघा, दुसरा प्रश्न आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 इतकी असते. तर बघा, 7 ते 17 इतकी ग्रामपंचायतीची कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्या असते, 7 ते 17. तर बघा, पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपण जी के वन लाईनर घेतलेले आहेत, यामध्ये ऑप्शन आपण घेतलेले नाही. तर बघा, पंचायत राज संस्थांमध्ये महिलांकरिता जागा राखीव असतात. तर किती जागा राखीव असतात? 1/2 इतक्या जागा पंचायत राज संस्थांमध्ये महिलांकरिता राखीव असतात, 1/2. चौथा प्रश्न आहे. सद्यस्थितीत भारतात डॅश पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. तर बघा, सद्यस्थिती भारतात म्हणजे 2021च्या परीक्षेत विचारलेला गट ड साठी विचारलेला प्रश्न आहे. तर 12व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. बघा, 5वा प्रश्न. 26 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी डॅश हे वेब पोर्टल सुरू केले. तर बघा, आपले सरकार या नावाचे वेब पोर्टल सुरू केले होते 26 जानेवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने. त्यानंतर आपला 6वा प्रश्न आहे. हा देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आहे. तर बघा, एर्नाकुलम हा देशातील विचारलेला आहे, तर भारतातील विचारलेला आहे. तर भारतातील एर्नाकुलम हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर बघा, आपण यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत आणि पूर्णचे पूर्ण जी के वन लाईनरचे प्रश्न आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत ते मागील वर्षीचे आहेत, 2021च्या परीक्षेसाठी विचारलेले यामध्ये काही प्रश्न आहेत. तर बघा, अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशात येतो? तर बघा, अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक अवर्षण प्रवण भागामध्ये येतो. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे डॅश म्हणून ओळखले जाते. तर बघा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील जे भंडारदरा धरण आहे ते विल्सन बंधारा म्हणून ओळखले जाते. जे पैठणमधील जे धरण आहे जायकवाडी धरण हे नाथसागर म्हणून ओळखले जाते. तर तशाच प्रकारे भंडारदरा धरण हे विल्सन बंधारा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. काळविटासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य खाली अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात आहे. तर जामखेड तालुक्यामध्ये आहे रेहेकुरी अभयारण्य, देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य. त्यानंतर आपला 10वा प्रश्न आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना या वर्षी झाली. तर बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1968 झाली. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालणार आहे, पण नक्की कमेंट करून सांगा महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या शहरात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर 11वा प्रश्न आहे. भारतीय वंशाचे डॅश यांची अलीकडेच अमेरिकेत स्थित गुगल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. म्हणजे त्यावेळेसचा हा प्रश्न असल्यामुळे सुंदर पिचाई असं त्याचं उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 3 ते 5 एप्रिल 2015 दरम्यान डॅश येथे
88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. तर बघा कितवं, तर 88वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं घुमान येथे आणि 2015मध्ये 3 ते 5 एप्रिल या दरम्यान झालेलं आहे. 88वं अखिल भारतीय साहित्य संमेलन घुमान येथे संपन्न झाले आहे. त्यानंतर आपला 13वा प्रश्न आहे. सन 2020पर्यंत लसीकरण न झालेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून डॅश ही मोहीम शासनाने सुरू केली आहे. तर बघा मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम शासनाने सुरू केली आहे. जे राहिलेलं जे अर्धवट लसीकरण आहे ते पूर्ण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आपला 14वा प्रश्न आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक हे आहेत. तर संजय बारू हे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत. तर बघा पुस्तक आणि त्यांची लेखक यावर जर तुम्हाला लेक्चर घ्यायचं असेल तर बघा लगेच आपण 100+ जे पुस्तक असतील त्यांचे लेखक असतील त्यावर लेक्चर घेऊया. तर कमेंट करून सांगा नक्की लेक्चर घ्यायचं असेल तर बघा यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील असं टॉपिकच आपल्याला मराठी व्याकरणामध्ये दिलेलं आहे, पुस्तक आणि त्यांचे लेखक. त्यानंतर आपला 15वा प्रश्न आहे. ब्रिक्स देशाच्या नवीन विकास बँकचे पहिले अध्यक्ष हे आहेत. तर ब्रिक्स देशाच्या नवीन विकास बँकचे पहिले अध्यक्ष के.व्ही. कामत हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव कोणते? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आहे चोंडी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे, बेलगम येणे आणि थुंकीतून रक्त पडणे हे डॅश आजाराचे लक्षण आहे. तर बघा क्षयरोगाचं हे लक्षण आहे काय? तर बघा ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे, बेलगम होणे, थुंकीतून रक्त पडणे क्षयरोगाचं हे लक्षण आहेत. त्यानंतर बघा आपला 19वा प्रश्न आहे. खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता आहे? तर असंसर्गजन्य रोग आहे पोलिओ हा रोग असंसर्गजन्य रोग आहे. त्यानंतर आपला 20वा प्रश्न आहे. पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती शरीरात कोठे होते? ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, ज्या व्हाईट ब्लड सेल आहेत त्यांची शरीरामध्ये निर्मिती कोठे होते? तर अस्थिमज्जा व स्प्लिहा यामध्ये यांची निर्मिती होती पांढऱ्या रक्तपेशींची. त्यानंतर बघा आपला 21वा प्रश्न आहे. क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव असे आहे. तर बघा क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव जे आहे अस्कॉर्बिक ॲसिड असे आहे आणि जे अजीवनसत्वाचं जे नाव आहे ते रेटिनॉल असं नाव आपल्याला दिलेले आहे. अजीवनसत्वाचे रेटिनॉल आणि क जीवनसत्वाचे शास्त्रीय जे नाव असेल ते अस्कॉर्बिक ॲसिड असं असणार आहे. तर बघा आपला 22वा प्रश्न आहे. रंग आंधळेपणा या 2 रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो. तर रंगांधळेपणा हा हिरवा व लाल या 2 रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो. त्यानंतर आपला 23वा प्रश्न आहे. पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध डॅश यांनी लावला. तर पेनिसिलिनचा शोध लावला बघा अलेक्झांडर फ्लेमिंग याचं उत्तर असेल. त्यानंतर आपला 24वा प्रश्न आहे. गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात? तर बघा गर्भाशयातला जो गर्भाचा विकास आहे तो जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? तर अल्ट्राव्हायोलेट या किरणांचा वापर केला जातो. तर मित्रांनो ही पूर्ण PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल आणि आणखी जे लेक्चर आपण घेणार आहोत त्याचे पण PDF डाउनलोड करायचे असतील तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे तुम्हाला टेलिग्रामवर जॉईन व्हायचं आहे. सर्वच्या सर्व PDF या मागच्या PDF आणि मागील लेक्चर घेतलेले त्याच्या पण PDF तुम्हाला उपलब्ध केलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा तुमचे अजून जे आहे तर हॉल तिकीट जे आहे ते प्रसिद्ध झालेलं नाही. तर 30 तारखेचे हॉल तिकीट आतापर्यंत जे आहेत तुमचे प्रसिद्ध व्हायला पाहिजे होते. तर बघा आपण जाहिरातमध्ये माहिती पाहिली होती गट ड सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड या पदाकरता. तर 10 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होणार होते. तर बघा अजून पण झालेले नाहीत. म्हणजे बघा जे TCS कंपनी आहे ते आपण पाहिलेलं असेल तर वनरक्षक भरतीसाठी पण 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट उपलब्ध झाले होते आणि तलाठी भरतीचं पण असेल तर बघा 7 दिवस अगोदर नक्कीच तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होतील. जाहिरातमध्ये 10 दिवस अगोदर दिलेलं आहे पण TCSनुसार बघा 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला उपलब्ध केले जातील. तर जसे हॉल तिकीट उपलब्ध होतील तशी माहिती मी तुम्हाला नक्कीच कळवणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑलवर सेट करून घ्या.
म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर बघा आपला 25वा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगट जे आहेत ए, बी, ओ पॉझिटिव्ह अशा प्रकारच्या रक्तगटाचा शोध लँड स्टायनर यांनी लावला. 26वा प्रश्न आहे, पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनांचे रूपांतर डॅशमध्ये होते. तर पचन प्रक्रिये दरम्यान प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्ल यामध्ये होते. त्यानंतर 27वा प्रश्न आपल्यासमोर आहे, खालीलपैकी डॅश हा अनैच्छिक स्नायूचे उदाहरण आहे? तर आतडीच्या स्नायूचा हा अनैच्छिक स्नायूचे उदाहरण आहे, आतडीचे स्नायू हे. त्यानंतर आपला 28वा प्रश्न आपल्यासमोर आहे, मानवी शरीरात धमनी खेरीज उरलेल्या सर्व धमन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असते. मानवी शरीरात डॅश धमनी, तर कोणत्या वृषण धमनी खेरीज उरलेल्या सर्व धमन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असते. फक्त वृषण धमनीमध्ये जे रक्त आहे ते ऑक्सिजनयुक्त रक्त नसते. त्यानंतर 29वा प्रश्न आपल्यासमोर आहे, तर मानवी डोळ्यात दृष्टिपटलाच्या ज्या बिंदूतून दृष्टीचेता बाहेर पडते त्या बिंदूत संवेदी चेता नसतात त्या बिंदूला डॅश असे म्हणतात. तर त्या बिंदूला अंधबिंदू असे म्हणतात. त्यानंतर बघा आपला 31वा प्रश्न आहे, मानवी शरीरात साधारणतः डॅश टक्के पाणी असते? तर मानवी शरीरामध्ये किती टक्के पाणी असते? तर मानवी शरीरामध्ये 65% इतके पाणी असते. तर बघा मानवी शरीरामध्ये साधारणतः विचारलं आहे तर 65% पाणी असते. मनुष्याच्या शरीराचे तापमान सेंटीग्रेड एवढे असते, तर 37 सेंटीग्रेड एवढे मनुष्याच्या शरीराचं तापमान जर विचारलं तर 37 सेंटीग्रेड इतकं असतं. तर बघा मागील 2021च्या ग्रुप डी साठी विचारलेले हे प्रश्न आहेत, नक्कीच महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे आहेत, यावर पण वारंवार प्रश्न जे आहेत विचारले जात असतात. तर त्यानंतर आपला 33वा प्रश्न, खालीलपैकी डॅश हे अन्नसंचय करणाऱ्या खोडाचे उदाहरण नाही? तर बघा बीट हे जे आहे अन्नसंचयन करणारं खोडाचं उदाहरण नाही. त्यानंतर संतुलित आहारात प्रथिनांचं प्रमाण एवढे असते? तर बघा संतुलित आहारामध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे तर संतुलित आहारात 50 ते 70% एवढं प्रमाण, प्रथिनांचं प्रमाण 50 ते 70 एवढे असते. त्यानंतर आपला 35वा प्रश्न आहे, भारताचा दुसरा मानव विकास अहवाल 2011 अनुसार मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्राचा देशात क्रमांक लागतो? तर जे तुमचा मानव विकास निर्देशांक आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो. महत्त्वाचा हा पण प्रश्न आहे. तर त्यानंतर 36वा प्रश्न, विशेषणाचा प्रकार ओळखा? तर बघा विशेषण म्हणजे मराठी व्याकरणाचा प्रश्न आला आहे. तर चौपदरी हा विशेषणचा प्रकार ओळखायचा आहे. तर आवृत्तीवाचक हा संख्या विशेषण आहे, कारण चौपदरी म्हणजे 4 जे आहेत संख्या विशेषण यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं याचं उत्तर असेल. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, तर खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा? तर भाववाचक नाम आहे पौरोहित्य हा भाववाचक नाम आहे. तर खालीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य आहे? तर प्रयोजक क्रियापद असलेलं वाक्य आहे बघा, आईने बाळाला निजविले, हे प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य आहे. तर वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर तो नेहमीच उशिरा येतो. तर तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ आहे बघा मित्रांनो साधा वर्तमान काळ. त्यानंतर 40वा प्रश्न आहे, तर टपटप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? टपटप हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण आहे. तर त्यानंतर 41वा प्रश्न आहे, तर रामबाईस या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे? तर रामबाईस या शब्दाची विभक्ती आहे द्वितीया. तर पुढचा प्रश्न आहे, गायरान या शब्दाचे लिंग आहे? तर गायरान हे जे शब्द आहे याचं लिंग असणार आहे नपुंसकलिंग. ते गायरान असे याचं असू शकतं, त्यामुळे ते आल्यामुळं नपुंसकलिंग असा शब्द तयार होतो. त्यानंतर 43वा आपला प्रश्न आहे, रक्तचंदन या शब्दातील समास प्रकार कोणता आहे? रक्तचंदन या शब्दातील समास प्रकार आहे कर्मधारण्य समास. डॅश ही शरीर बांधणी करणारे पोषणद्रव्य आहेत. प्रथिनं जे आहेत हे शरीर बांधणी करणारे पोषणद्रव्य आहेत. प्रथिनं ही शरीर बांधणी करतात. तर 45वा प्रश्न आहे, अन्ननलिकेचा डॅश हा भाग अन्नपचनाचे कार्य करीत नाही? तर मोठे आतडे हा भाग अन्नपचनाचे कार्य करीत नाही. अन्ननलिकेचा हा एक भाग आहे मोठे आतडे.
तर 46वा प्रश्न आपल्यासमोर, खालीलपैकी कोणता रोग असुरक्षित लैंगिक संबंधातून निर्माण होतो? तर जो रोग आहे असुरक्षित लैंगिक संबंधातून निर्माण होतो तर एड्स हा रोग आहे. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे, कोणत्याही वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडल्यानंतर ती वस्तू दृष्टीआड झाल्यावरही त्या वस्तूची प्रतिमेची जाणीव सुमारे डॅश सेकंद दृष्टीपटलावर कायम राहते. 1 ते 10 सेकंद ही जी वस्तू प्रतिमेची जाणीव आहे ती आपल्याला 1 ते 10 सेकंद दृष्टीपटलावर कायम राहते. ती वस्तू पाहिल्यानंतरही आणि पाहिल्याच्या नंतरही दृष्टीआड झाल्यानंतरही आपल्याला ती 1 ते 10 सेकंद दृष्टीपटलावर कायम राहते. त्यानंतर आपला 48वा प्रश्न आपल्यासमोर आहे, नेत्रगोलातील द्रवांचा दाब अचानक वाढल्याने हा दृष्टीदोष होतो तर काच बिंदू होतो. तर बघा जी के वन लायनर प्रश्न घ्यायचे का जे आपले रेग्युलर प्रश्न आहेत ऑप्शनसोबत ते घ्यायचे ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर 49वा प्रश्न आहे, 0 ते 1 वयाच्या बालकांना ही क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. तर BCG ही एक लस आहे, ही क्षयरोग प्रतिबंधक लस आहे. तर बघा असा पण प्रश्न येऊ शकतो, क्षयरोग प्रतिबंधक लस कोणती आहे? तर BCG ही लस आहे आणि ती 0 ते 1 वयाच्या बालकांना देण्यात येते BCG ही लस. तर आपला लास्ट प्रश्न आहे, हिवताप हा प्रकारच्या डासांचा मादीमार्फत होतो. हिवताप हा ॲनॅफिलिस या प्रकारची एक डासाच्या मादीमार्फत हा रोग होतो. हिवताप हा ॲनॅफिलिस या मादीमार्फत होतो, डासांच्या मादीमार्फत होत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि सर्वच्या सर्व मागील व्हिडिओच्या PDF पण डाउनलोड करू शकता. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. लेक्चर कसे होते ते पण नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.